नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण BEdला जो लिंगभाव शाळा आणि समाज नावाचा विषय आहे त्या विषयातील भारतातील घटते लिंग गुणोत्तर डिक्लाइनिंग सेक्स रेशो इन इंडिया या टॉपिकविषयी माहिती घेऊ। मी प्राध्यापक MR जोशी, MA एम.एड सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करते। चला तर पाहूया जेंडर स्कूल अँड सोसायटी ह्या विषयातील भारतातील घटते लिंग गुणोत्तर डिक्लाइनिंग सेक्स रेशो इन इंडिया। प्रस्तावनेमध्ये पहा, लिंग गुणोत्तर म्हणजे प्रत्येक 1000 पुरुषांमागे असलेल्या स्त्रियांची संख्या होय। भारतात हे प्रमाण सातत्याने घटत आहे, ज्यामुळे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय पातळीवर गंभीर परिणाम होत आहेत। 2011च्या जनगणनेनुसार भारताचा लिंग गुणोत्तर 943 होता, परंतु भविष्यात तो आणखी कमी होण्याची शक्यता आहे। आता लिंग गुणोत्तर घटण्याची कारणे काय ते पाहूया। नंबर 1, स्त्री भ्रूण हत्या आणि लिंग निदान चाचण्या। पूर्वग्रह दूषित मानसिकता आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने गर्भधारणेपूर्वी किंवा गर्भावस्थेतच लिंग निदान करून स्त्री भ्रूण हत्या केली जाते। भारतात गर्भलिंग निदानावर बंदी घालण्यासाठी PCPNDT कायदा 2004 लागू करण्यात आला, परंतु त्याची प्रभावी अंमलबजावणी अद्यापही अपुरी आहे। समाजातील पुत्र प्राधान्य प्रेफरन्स फॉर सन। अनेक कुटुंबांमध्ये मुलाला जास्त महत्त्व दिले जाते, कारण तो कुटुंबाचे नाव पुढे नेतो, आर्थिक आधार प्रदान करतो आणि धार्मिक विधी पार पाडतो। भारतासह चीन, पाकिस्तान आणि दक्षिण कोरियामध्ये ही प्रवृत्ती अधिक दिसून येते। नंबर 3, स्त्रियांवरील सामाजिक व आर्थिक बंधने। मुलींच्या शिक्षणाला कमी प्राधान्य, बालविवाह, हुंडा प्रथा यामुळे त्यांचे स्थान दुय्यम राहते। गरीब कुटुंबांमध्ये मुलींना पोषणयुक्त अन्न आणि आरोग्य सुविधा कमी प्रमाणात दिल्या जातात, ज्यामुळे बालमृत्यू आणि माता मृत्यू दर जास्त राहतो। चौथा आहे स्त्री पुरुष असमानता आणि कुटुंब नियोजन धोरणे। काही कुटुंबे मुलांची संख्या कमी ठेवण्यासाठी लिंग आधारित कुटुंब नियोजन करतात। स्त्रियांसाठी रोजगाराच्या संधी मर्यादित असल्याने त्यांच्या अस्तित्वाला कमी महत्त्व दिले जाते। आता घटत्या लिंग गुणोत्तराचे परिणाम पाहू। सामाजिक परिणाम, स्त्रियांची कमतरता आणि विवाहात असमानता। हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यांमध्ये वधूंची कमतरता असल्याने स्त्रियांची खरेदी विक्री, जबरदस्ती विवाह आणि बहुपतित्व यासारख्या समस्या वाढल्या आहेत। मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण, मुलींची संख्या कमी झाल्याने वेश्या व्यवसाय आणि मानवी तस्करीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे। लैंगिक हिंसाचार वाढणे, स्त्रिया कमी असल्याने पुरुषांमध्ये आक्रमक वर्तन, छेडछाड आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढू शकते। आर्थिक परिणाम, नंबर 1, कुटुंब व्यवस्थेतील असंतुलन। स्त्रियांचे प्रमाण कमी झाल्यास कुटुंब संस्था अस्थिर होते आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या पुरुषांवर वाढतात। नंबर 2, स्त्रियांच्या कष्टाचे अवमूल्यन। स्त्रिया कमी असल्याने त्यांची आर्थिक उलाढाल व श्रमशक्ती कमी होऊन आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो। नंबर 3, पुरुषांमध्ये स्पर्धा आणि सामाजिक अस्थिरता। विवाहासाठी स्त्रिया उपलब्ध नसल्याने पुरुषांमध्ये संघर्ष आणि असुरक्षितता निर्माण होते। राजकीय परिणाम, नंबर 1, स्त्रियांचा राजकीय सहभाग कमी होणे। स्त्रियांची संख्या कमी असल्यामुळे त्यांच्या राजकीय प्रतिनिधित्वावर परिणाम होतो, ज्यामुळे धोरणांमध्ये लैंगिक समतोलाचा अभाव राहतो। नंबर 2, महिला धोरणांमध्ये दुर्लक्ष। लिंग विषमता वाढल्यास महिलांचे अधिकार आणि धोरणे दुर्लक्षित होण्याची शक्यता अधिक असते। आता लिंग गुणोत्तर सुधारण्यासाठी उपाय काय ते बघूया। नंबर 1, शासकीय योजना आणि कायदे। बेटी बचाओ बेटी पढाओ योजना 2015 मुलींच्या जन्मदरात सुधारणा व शिक्षणासाठी प्रोत्साहन। सुकन्या समृद्धी योजना, मुलींसाठी आर्थिक सुरक्षिततेसाठी बचत योजना। PCPNDT कायदा, गर्भलिंग निदान आणि स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी कडक अंमलबजावणी आवश्यक। नंबर 2, शिक्षण आणि जनजागृती। मुलींना समान संधी देण्यासाठी शिक्षणाचा प्रसार करणे आणि समाजात स्त्रियांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करणे आवश्यक आहे। माध्यमे, चित्रपट आणि सामाजिक मोहीम यांचा उपयोग करून लोकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे आहे। तिसरं, सामाजिक बदल आणि महिलांचे सशक्तीकरण। हुंडा प्रथा, लिंग पक्षपात यासारख्या प्रथा बंद करणे। महिलांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवणे। समारोप, घटणारे लिंग गुणोत्तर ही भारतासमोरील एक गंभीर समस्या आहे। समाजात मुलींना दुय्यम स्थान देण्याच्या मानसिकतेमुळे हे प्रमाण सतत कमी होत आहे। स्त्रियांबाबतचा दृष्टिकोन बदलणे, कठोर कायद्यांची अंमलबजावणी आणि महिलांचे आर्थिक सामाजिक सक्षमीकरण यासारख्या उपाययोजना प्रभावीपणे राबविल्यास ही समस्या चांगल्या प्रकारे हाताळता येईल।
धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.